तेजस्वी घोसाळकरांचा प्रचार वादामध्ये सापडलाय। शिवसैनिकांनी तेजस्वी घोसाळकरांच्या प्रचारावर आक्षेप घेतलेला आहे। तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रभाग 2 मधून निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित झालंय। तेजस्वी घोसाळकरांनी या प्रभागामध्ये प्रचार सुद्धा सुरू केलाय। तेजस्वी घोसाळकरांचा प्रचार वादात अडकलेला आहे। शिवसैनिकांकडून प्रचारावर आक्षेप घेतला जातोय। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत आपल्या प्रतिनिधी मनश्री पाठक। मनश्री, तेजस्वी घोसाळकरांवर खरं तर टीका केली जाते, शिवसैनिकांनी आक्षेप घेतलेला आहे, काय ऐकून घडलंय? तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरेंची शिवसेना सोडल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि त्याच वेळेस त्यांचा प्रवेश हा निश्चित झाल्यानंतरच त्यांचं तिकीट सुद्धा जवळपास निश्चित झालेलं होतं। दहिसर मधून प्रभाग क्रमांक 2 मधून त्या निवडणुकीच्या मैदानात उतरतात। यापूर्वी सुद्धा त्या माजी नगरसेविका राहिलेल्या आहेत। मात्र सध्या त्यांनी प्रचाराला देखील सुरुवात केलेली आहे। समाज माध्यमांवर वेगवेगळ्या कार्यक्रमांचे व्हिडिओज, फोटोज ते टाकतायत आणि त्यामार्फत ते आपला प्रचार करतायत। मात्र हा प्रचार करताना त्यांचा स्वतःचा फोटो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा फोटो आणि सोबतच त्यांचे पती अभिषेक घोसाळकर यांचा फोटो देखील लावला जातोय आणि या फोटोवरती शिवसैनिकांनी आक्षेप नोंदवलेला आहे की दिवंगत पती आहेत अभिषेक घोसाळकर, मात्र त्यांचा फोटो तेजस्वी घोसाळकर यांनी वापरू नये अशी भूमिका शिवसैनिकांची आहे। समाज माध्यमांवरून ही भूमिका व्यक्त केली जाते। अभिषेक घोसाळकर यांनी दिवंगत झाल्यानंतर भाजप प्रवेश केला आहे का, अशा आशयाचे प्रश्न देखील समाज माध्यमांवरून त्यांना विचारण्यात येत आहेत। मनश्री, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अभिषेक घोसाळकर हे त्यांचे पती आहेत आणि त्यामुळे त्यांनी तो फोटो लावलेला आहे। नेमका आक्षेप शिवसैनिकांचा कशावर आहे? जरी तेजस्वी घोसाळकर यांचा प्रवेश झालेला असला भाजपमध्ये, तरी सुद्धा अभिषेक घोसाळकर यांच्या सोबत असणारे जे कार्यकर्ते होते ते अद्यापही शिवसेनेतच आहेत। म्हणजे मी आपल्याला थोडंसं थांबवते, आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या किशोरी पेडणेकर। किशोरी ताई, आपलं स्वागत आहे झी 24 तासवर। तेजस्वी घोसाळकर यांनी आपला प्रचार सुरू केलेला आहे, मात्र शिवसैनिकांचा याला आक्षेप आहे। ते असं म्हणतात की अभिषेक घोसाळकरांचा फोटो त्यांनी वापरू नये। यामध्ये दोन गोष्टी आहेत, एक भावनिक आणि एक टेक्निकली। भावनिक काय म्हणते, माझ्या पतीची हत्या झाली आणि कायम माझ्या श्वासात श्वास असेपर्यंत पतीचं माझं नाव लागणारच आहे। मग मी ज्या याला जाते तिथे मला माझ्या पतीचं आठवण हवी आहे। ही झाली भावनिक बाब। आणि टेक्निकली बाब काय आहे, तो जिवंत असेपर्यंत शिवसेनेत होता आणि आताही त्याचं अख्खं कुटुंब हे शिवसेनेत आहे। त्यामुळे शिवसेनेत जर अख्खं कुटुंब आहे, त्याचे मित्र परिवार आहे, तू वाट बदलली आहेस आणि ते तर बिचारे म्हणजे निघून गेलेले आहेत जीवनातून। त्यामुळे हा मेळ घालणं कठीण आहे आणि आपण जर एखादी वाट पकडली आहे तर वाटेवर चालावं। तुम्ही अभिषेक घोसाळकरचं नाव तर नक्कीच लावू शकता, पण त्याचा फोटो घेऊन भावनिक हे करून मला वाटतं ते बरोबर नाही होणार। अगदी किशोरताई, तुम्ही सांगितलं हे दोन महत्त्वाचे टेक्निकल मुद्दा एक आहे आणि त्याचबरोबर भावनिक मुद्दा, असे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत। या संदर्भात तुम्ही काही पावलं उचलणार आहात का? त्यांच्या घरचे ते पावलं उचलू शकतात, म्हणजे घोसाळकर किंवा त्यांच्या तिथल्या शाखेतली लोक। ती आता मालकी, अभिषेकची मालकी कोणाकडे, तो काय जिवंत नाहीये, बायको म्हणून माझीच, पण ती फक्त फायद्यापुरती, म्हणजे भाजपला फायदा होईल। जेव्हा अभिषेक गेला तेव्हा कोणी गेलं नाही, दरेकर सोडले, हे नातेवाईक आहेत। पण याच्यामध्ये असलेले मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील, सलमान खानच्या भिंतीला गोळी लागली, सलमानच्या घरी सगळ्यांनी पाय झाडले जाऊन, पण यांच्याकडे साधा फोन मारणं पण, म्हणजे खरं म्हणजे तेजस्वीला ही दुःख हे तिला असायला हवं होतं। माझा नवरा अचानक गेल्यानंतर साधा एक कर्टन्सी म्हणून फोन केला गेला नाही।
निश्चित. आता भाजपला मी म्हणेन काय अधिकार आहे अभिषेक घोसाळकरचा वापरायचा फोटो. निश्चित. निश्चित. धन्यवाद किशोरी पेडणेकर आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी आणि धन्यवाद मनश्री आपण दिलेल्या माहितीसाठी.